देशासह अनेक राज्यात भीषण अपघाताच्या घटना घडत असताना नुकतेच बुधवारी सकाळी मागून प्रचंड वेगात आलेली कार पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली। या अपघाताच्या वेळी कारचा स्पीड इतका होता की अर्धी कार ट्रकमध्ये घुसली। या अपघातात कारमधील बसलेल्या 7 जणांचा जागीच मृत्यू झाला। एक व्यक्ती गंभीर जखमी झाला। गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी एका जखमीला रुग्णालयात हलवलं। त्याची प्रकृती नाजूक आहे। कार चालकाचा डोळा लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे। सध्या पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये एकूण 8 जण होते। श्यामलाजी इथून ते सर्व अहमदाबादला चाललेले। पोलिसांनी जखमी आणि मृताची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे। पहाटे 4:30च्या सुमारास हा भीषण अपघात झाला। या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे। कारचा पुढचा भाग ट्रकमध्ये घुसला। पोलीस आणि फायर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले। सांबरकांठाचे एसपी विजय पटेल यांच्यानुसार माहिती मिळताच पोलीस टीम घटनास्थळी पाठवण्यात आली होती। पोलिसांनी लगेच जखमीला रुग्णालयात हलवलं। गाडीमधून मृतदेह काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवले आहे। जखमी आणि मृतांची ओळख पटली आहे। कार चालकाची झोप हे अपघातामागचं कारण असू शकतं, असं पोलीस अधिकारी म्हणाले। अपघाताच्या वेळी ट्रकचा स्पीड सामान्य होता, असं पोलीस म्हणाले।